जे त्यांचे मंत्री, अगदी मी नाव घेऊन बोलायचं तर भारतीय जनता पक्षाचे मंत्री जे महाराष्ट्रातून तिकडे गेलेले आहेत, त्यांनी कधीतरी समाजाबद्दल, जसं आरक्षणाबद्दल आपला ओमराजे बोललाय तिकडे, तसं आणि शेतकऱ्यांबद्दल कधीतरी मोदींच्या समोर तोंडाची म्हणजे दातखिळी उचकटून त्यांनी काय बोललेत का? ते काय म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा निवडून द्यायचं? गेल्या वेळेला युती होती, ठीक आहे, म्हणजे आज ते त्यांनी एक नवीन सुरू केलं की हा उद्धव ठाकरे हा पक्षप्रमुखच नाही. हे कशाला जमलेत माझ्याकडे? काय आहे? जा अमित शहाना विचारा, काल परवाकडे येऊन गेले, बोलवा त्यांना इकडे. आणि इथे मुलं बाळे बसले, तिथपासून अगदी माझ्या आजोबांच्या वयाचे सुद्धा कोण असतील त्यांना विचारा, शिवसेना कोणाची आणि पक्षप्रमुख कोण विचारा. पण ज्या गृहमंत्र्याला, देशाच्या गृहमंत्र्याला छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे नामांतर कोणी केलं हे माहिती नाही, ते म्हणे आम्ही केलं. 10 वर्ष आम्ही तुमच्या सोबत होतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही आम्ही तुमच्या सोबत होतो. का नाही केलं तेव्हा तुम्ही नामांतर? पण हा असा गृहमंत्री ज्याला घरामध्ये काय चालले ते माहिती नाही आणि त्या आम्हाला संपवायला निघालेत. अरे भाऊ थांब जरा, उचात नको, जरा थांब, जरा 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 ठीक आहे, जरा थांब एकदम. अरे थांब जरा, जरा थांब, जरा थांब. तुम्ही बोलताना मध्ये बोलू नका, मग मला जे बोलायचं ते मध्ये तुटेल. ते ज्या गृहमंत्र्याला हे नामांतर कोणी केलं माहिती नाही, स्वतः झालं शांत. अरे परत आता मी येऊन बसू दे तिकडे, जरा थांब. आता गडबड करू नको, गडबड करू नको. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.